आयुष्य हे एका प्रवासासारखं असतं. कधी रस्ता अगदी सरळ आणि सोपा असतो, तर कधी अनपेक्षित वळणं आपल्याला थकवून सोडतात. कधी आपण आनंदाने उड्या मारतो, तर कधी दुःखाच्या ओझ्याखाली दबून जातो. पण लक्षात ठेवा, परिस्थिती कशीही असो, जो माणूस चेहऱ्यावर हास्य ठेवून संकटाचा सामना करतो, नशीबही शेवटी त्याच्यासमोर नतमस्तक होतं. एका शहरात आर्यन नावाचा एक तरुण मुलगा कॉलेजमध्ये शिकत होता. आर्यन म्हणजे जणू चैतन्याचा झरा. तो वर्गात आला की वातावरणात एक वेगळाच उत्साह असायचा. त्याची थट्टा मस्करी आणि हसणं पाहून रडणारा माणूसही हसू लागायचा. पण गेल्या काही दिवसांपासून तो पूर्णपणे बदलला होता. ज्या आर्यनच्या आवाजाने पूर्ण कॉलेज दणाणून जायचं, तोच आर्यन आता तासनतास खिडकीबाहेर शून्यात बघत बसायचा. कोणाशी बोलणं नाही की कोणात मिसळणं नाही. त्याचे मित्र त्याला विचारून थकले होते, पण तो काहीच बोलायला तयार नव्हता. हळूहळू मित्रही त्याच्यापासून दूर जाऊ लागले. वर्गात शिकवणाऱ्या देशपांडे सरांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. त्यांना वाटलं, आपल्या या लाडक्या विद्यार्थ्याला अशा अवस्थेत सोडणं योग्य नाही. एके दिवशी सरांनी आर्यनला आपल्या केबिनमध्ये बोलावलं. आर्यन, काय झालंय रे? तू असा कोमेजलेल्या फुलासारखा का झालायस? तुझा तो उत्साह, ते हास्य कुठे गेलं? सरांच्या मायेच्या स्पर्शाने आर्यनला हुंदका आवराला नाही. तो रडत म्हणाला, सर, माझं ब्रेकअप झालंय. मी जिच्यावर मनापासून प्रेम केलं, तिने माझं मन तोडलं. आता मला असं वाटतंय की आयुष्यात काहीच अर्थ उरलेला नाही. त्या जुन्या आठवणी मला रात्रभर जगू देत नाहीत. मला हे दुःख विसरायचं आहे, पण ते शक्य होत नाहीये. देशपांडे सरांनी त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. त्यांना समजलं की केवळ उपदेश देऊन आर्यनचं दुःख कमी होणार नाही. त्यांनी त्याला सांगितलं, आर्यन, तू आज संध्याकाळी माझ्या घरी ये. आपण तिथे निवांत गप्पा मारूया. संध्याकाळी आर्यन सरांच्या घरी पोहोचला. सरांनी त्याचं हसून स्वागत केलं आणि विचारलं, थोडं लिंबू सरबत घेणार का? आर्यनने हो म्हटलं. सरबत बनवताना सरांनी एक युक्ती केली. त्यांनी जाणून बुजून सरबतात मिठाचा खडा जास्त टाकला आणि साखरेचा वापर अगदी कमी केला. आर्यनने जसा सरबताचा पहिला घोट घेतला, तसं त्याचं तोंड कडू खारट झालं. तो थुंकणार इतक्यात सरांनी विचारलं, काय झालं? सरबत आवडलं नाही का? बहुतेक मीठ जास्त झालेल ना? थांब, मी हे सरबत फेकून देतो आणि तुझ्यासाठी दुसरं बनवतो. आर्यन पटकन म्हणाला, अरे नाही सर, हे फेकून कशाला देता? यात फक्त मीठच तर जास्त झालंय ना. जर आपण यात थोडी जास्त साखर टाकली तर याची चव नक्कीच सुधारेल आणि हे पिण्यालायक होईल. देशपांडे सर मिश्किलपणे हसले आणि म्हणाले, नेमकं हेच मला तुला समजावायचंय आर्यन. तुझ्या आयुष्यातही सध्या या मिठासारखं दुःख थोडं जास्त झालंय. आपल्या आयुष्यात घडलेल्या वाईट गोष्टी किंवा कडू आठवणी आपण उपसून फेकून देऊ शकत नाही, कारण त्या आपल्या भूतकाळाचा भाग आहेत. सर पुढे सांगू लागले, जसं सरबतातून ते मीठ बाहेर काढणं अशक्य आहे, तसंच आयुष्यातून दुःख पूर्णपणे वजा करता येत नाही, पण आपण त्यात साखरेसारखे नवीन आनंदाचे क्षण नक्कीच मिसळू शकतो. जितकी जास्त आनंदाची साखर तू तुझ्या आयुष्यात ओतशील, तितक्या या कडू आठवणी फिक्या पडत जातील. जुन्या जखमा कुरवाळत बसण्यापेक्षा नवीन आणि गोड आठवणी तयार करण्यावर भर दे. आयुष्य अजून संपलेलं नाही, ते तर आत्ता कुठे सुरू झालंय. आर्यनला सरांचा हा सरबत फॉर्म्युला मनापासून पटला. त्याच्या डोळ्यातली निराशा झटकून तो पुन्हा एकदा जिद्दीने उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर तेच जुनं आणि हसरं चैतन्य परतलं होतं. मित्रांनो, आयुष्यही या लिंबू सरबतासारखंच आहे. त्यात कधी दुःखाचं मीठ जास्त होतं, तर कधी संघर्षाचा आंबटपणा जाणवतो. पण म्हणून सरबत म्हणजेच आयुष्य फेकून द्यायचं नसतं. गरज असते ती फक्त धैर्याने त्यात कष्टाची आणि आनंदाची साखर मिसळण्याची. बोध, भूतकाळातील कडू आठवणी पुसून टाकणे आपल्या हातात नसते, पण वर्तमानात आनंदाची साखर मिसळून भविष्य गोड करणे मात्र नक्कीच आपल्या हातात असते.